प्रतिभा बोलते. मी आज तुम्हाला आपले थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे. ती तुम्ही शांततेने ऐकाल. यांच्याविषयी सर्वांना माहिती आहेच, परंतु ती आपल्याला पुन्हा जाणून घ्यायची आहे आणि त्यांच्याविषयी आपल्याला सर्वांना माहिती असणं फार गरजेचं आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी चिखली या गावी झाला. तर चिखली या गावी यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वती देवी तर वडिलांचे नाव गंगाधर असे होते. त्यांचे खरे नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांना बाळ ही त्यांनी उपाधी दिलेली होती, परंतु त्यांचे खरे नाव केशव असे होते. परंतु त्यांना लहानपणीच बाळ या नावाने सर्व ओळखू लागले. ह्या लोकमान्य टिळकांनी वडिलांचं कृपाछत्र हरवल्यानंतर सुद्धा त्यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी आपल्याला शिक्षणाचा ध्यास घेतला आणि त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. पुण्याला डेक्कन कॉलेजला त्यांनी गणित आणि संस्कृत या 2 विषयांमध्ये त्यांनी फार मोठी पदवी घेतली आणि त्या पदवीचा त्यांनी पुढे वापर न करता किंवा त्याचा विचारांचा त्यांनी वापर केला, परंतु त्या पदवीमुळे त्यांनी कुठेही नोकरी केली नाही किंवा पैसे कमवले नाही आणि ते आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये समाविष्ट झाले आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी लोकांना एकजूट केले. त्यासाठी त्यांचा एकच ध्यास होता की सर्वांनी एकत्र या, एकोप्याने राहा आणि त्यासाठी त्यांचं एक घोषवाक्य होतं की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी त्यांची नेहमी घोषणा होती. आणि स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध आहे, तो मी मिळवणारच, याप्रमाणेच त्यांनी स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी तुरुंगवास सुद्धा भोगला. तुरुंगामध्ये त्यांनी 6 वर्ष काढले. त्या 6 वर्षामध्ये त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. गीता रहस्य हा फार मोठा ग्रंथ त्यांनी तुरुंगात लिहिलेला आहे आणि त्यांनी भारतीय लोकांना त्यावेळेस इंग्रजांच्या जुलुमामधून एकत्र यायला फार कठीण जात होतं आणि म्हणून भारतीयांना एकत्र आणण्यासाठी, भारतीयांची एकजूट होण्यासाठी त्यांनी आपल्या भारतामध्ये गणेशोत्सव आणि शिवजयंती हे 2 उत्सव सार्वजनिकरित्या सुरू केले. हे 2 उत्सव सार्वजनिकरित्या सुरू केले, त्यामुळे लोक एकमेकांना भेटायला लागले, लोकांमध्ये चर्चा व्हायला लागली, लोकांना भारतीय स्वातंत्र्याविषयी समजायला लागले, लोक भारतीय स्वातंत्र्याविषयी चर्चा करू लागले. लोकमान्य टिळकांचा हाच उद्देश होता की आपल्या भारतीयांना जागरूक करणे हा उद्देश होता. आणि ह्या थोर अशा लोकमान्य टिळकांना, महान अशा व्यक्तीला 1 ऑगस्ट 1920 साली देवाज्ञा झाली आणि ते आपल्यातून शरीराने निघून गेले, परंतु त्यांचं कार्यकर्तृत्व आपल्यामध्ये कायम अमर आहे. नमस्कार, धन्यवाद.